हा गड सिंहगड तो ह्याच नावाने ओळखला जातो। गड आला पण सिंह गेला। उदयभान राठोड यांच्याबरोबर लढाई झाली। तानाजी मालुसरे हे धारातीर्थ पडले, परंतु हा गड मराठ्यांनी मिळवला आणि त्यावरती शिवाजी महाराजांनी वर्णन केलं की गड आला पण सिंह गेला। समोर जो दिसतोय तो तानाजी कडा, इथून तानाजी मालुसरे 300 मावळ्यांसह वरती आले आणि समोर जो दिसतोय तो कल्याण दरवाजा, इथून सूर्याजी मालुसरे 900 मावळ्यांसह वरती आले होते, परंतु तानाजी मालुसरे हे सरळ ह्या कड्याने वरती आले होते घोरपडीच्या साहाय्याने। इथून शत्रूही विचार करू शकत नाही। शिवचा ट्रेक प्रवास हा एका गडापुरता मर्यादित नाहीये, तर आम्ही आज सिंहगड, राजगड आणि तोरणागड तर हा पूर्ण ट्रेक रेंज जी आहे ती 50 to 55 किलोमीटरची आहे। तर मित्रांनो सिंहगड एक्सप्लोर करूयात। शिव सकाळ मित्रांनो, आजचा आमचा ट्रेक प्रवास हा एका गडापुरता मर्यादित नाहीये, तर आम्ही आज सिंहगड, राजगड आणि तोरणागड तर हा पूर्ण ट्रेक रेंज जी आहे ती 50 to 55 किलोमीटरची आहे। आम्ही पहिला जो गड निवडलाय तो सिंहगड आणि सिंहगडाच्या कल्याण दरवाजाने आम्ही राजगडावरती जाणार आहे। राजगडावरती जायचंय तर आम्ही पहिलं सिंहगडावरून खाली विंझवणे गावात उतरणार आणि विंझवणे गावातून पुढे राजगडाचा प्रवास चालू होणार। तर हे व्हिडिओ जे आहेत हे मी 3 पार्ट मध्ये डिवाइड करेल। पहिला असेल सिंहगडाचा, दुसरा राजगडाचा आणि तिसरा तोरणागडाचा, कारण की एकाच व्हिडिओमध्ये सर्व काही कव्हर करणं आणि व्हिडिओ जे तो लेंदी बनेल, त्यामुळे मी 3 पार्ट मध्ये हा डिवाइड करेल। तर मित्रांनो सिंहगड एक्सप्लोर करूयात। माझ्या समोर जो आहे तो पुणे दरवाजा, असे 3 दरवाजे आहेत। तुम्हाला दिसेल हा पुणे दरवाजा, पुण्याकडून आलात की तुम्हाला हा पहिला दरवाजा लागेल। तुम्हाला समोरही दिसेल असे 3 दरवाजे आहेत, मी म्हणालो तसा किंवा समोर पहा हा दुसरा दरवाजा आणि अजून एक तिसरा दरवाजा आहे। हा तुम्हाला समोर मॅप दिसेल, जेव्हा पुणे दरवाजाकडून प्रथम आत आलात की तुम्हाला दिसेल आम्ही इथे आहोत। सिंहगड हा पुणे स्थित आहे। तुम्हाला सिंहगडला कसं यायचं तर इथून लोकल ट्रान्सपोर्ट आहे। सिंहगडला मेन हायवे पासून 20 किलोमीटर आहे। खडकवासला धरणापासून हा सिंहगड जो आहे तो 5 किलोमीटर अंतरावरती आहे। पुणे स्टेशन पासून जवळजवळ 1 तास लागतो इथे सिंहगडला यायला, आणि बाय कारने येणार असाल तर खडकवासला धरणापासून पुढे 5 किलोमीटर अंतरावरती सिंहगड आहे। सिंहगडला आलात तर 2 ऑप्शन आहेत। एक तुम्ही डायरेक्ट गडाच्या समोर म्हणजे मेन दरवाजापर्यंत, पुणे दरवाजा म्हणतात त्याला, तिथपर्यंत तुम्ही बाय कारने बाईकने येऊ शकता, आणि दुसरा जो आहे तो गडाच्या पायथ्याशी, तिथून तुम्हाला 1 तास लागेल वरती यायला, गडावरती यायला। मित्रांनो या गडाच्या शिल्पांवरून आणि गणेशपट्टीवरती कमळ आहे, त्याच्यावरून अंदाज बाळगण्यात येतोय की हा गड जो आहे हा देवगिरीच्या यादव काळात म्हणजे 13व्या शतकात हा बांधण्यात आलाय। हा पुणे दरवाजा क्रमांक 3 हा शेवटचा दरवाजा आहे। इथून पुढे गड एक्सप्लोर करायचा आम्हाला। मित्रांनो 3ऱ्या दरवाजाने तुम्ही आत याल त्यावेळी हा तोफखाना पहिला राईट साईडला लागेल। समोर पाहताय तो तोफखाना खूपच सुंदर मेंटेन ठेवलाय। 350 वर्ष आलेत, पण महाराष्ट्र सरकारने त्याला खूपच सुंदर मेंटेन ठेवलाय। ही एंट्री पाहू शकता। चला तर आपण आतमध्ये जाऊयात। मित्रांनो समोर दिसतोय तो तोफखाना आणि समोर तो बुरुज दिसतोय, बुरुजावरती तोफ आहेत। आम्ही तिकडे चाललोय। मित्रांनो ही तोफ, आपण तोफखान्याच्या वरती आलो। ही तोफ पाहताय तुम्ही, 350 वर्ष झालेत। ही तोफ महाराष्ट्र सरकारने खूपच सुंदर मेंटेन केली आहे। तोफ
तोफेतून तर गोळा निघायचा पण परंतु अचूक शत्रूवरती डागता येईल हे काय तंत्र होतं त्यावेळेचं. सिंहगडाचं सुंदर असं वर्णन केलंय. इंग्रजांनी 1818 मध्ये गड मिळवला हा. त्यावेळी 1680 तोफांचा मारा केलाय. तरी तुम्ही पाहू शकता, मी तुम्हाला दाखवले की बुरुज जे आहेत त्या ढासळले नाहीत. माझ्या समोर जे ते टिळक निवासस्थान आहे. टिळक इथे राहायचे. तुम्ही समाधी स्थानाच्या आतमध्ये आलात तर हे शूरवीर मावळे लढतानाचं वर्णन केलेलं आहे. सर्व एकदम सुंदर असं रेखाटलेलं आहे. त्या वेळेचं तानाजी मालुसरे आणि उदयभान राठोड आपण पाहणारच आहे. तानाजी मालुसरेंचा कडा तानाजी कडा म्हणून ओळखला जातो. चला तर आपण पाहूयात आपण पुढे. तिथे तानाजी मालुसरेंची समाधी आहे. मित्रांनो, तुम्ही समोर पाहताय ते तानाजी मालुसरेंचं समाधी स्थान आहे. हा गड सिंहगड तो ह्याच नावाने ओळखला जातो. गड आला पण सिंह गेला. उदयभान राठोड यांच्याबरोबर लढाई झाली. तानाजी मालुसरे हे धारातीर्थ पडले. परंतु हा गड मराठ्यांनी मिळवला आणि त्यावरती शिवाजी महाराजांनी वर्णन केलं की गड आला पण सिंह गेला. तानाजी मालुसरेंच्या समाधीच्या समोर हे अमृतेश्वर मंदिर लागलं आम्हाला. मंदिर पुरातन आहे. सुंदर मंदिर आहे. सुंदर संवर्धन केलंय त्याचं. समोर पाहताय ते देवटाके. अमृतेश्वर मंदिरच्या पुढेच आहे देवटाके. आणि या देवटाकेच्या समोरच कल्याण दरवाजा आहे आणि झुंजार बुरुज आहे. आम्ही चाललोय ते उजव्या साईडला तानाजी कड्याकडे, मग शेवटी कल्याण दरवाजा. मित्रांनो, तुम्हाला समोर जो दिसतोय तो तानाजी कडा. इथून तानाजी मालुसरे 300 मावळ्यांसह वरती आले. आणि समोर जो दिसतोय तो कल्याण दरवाजा. इथून सूर्याजी मालुसरे 900 मावळ्यांसह वरती आले होते. परंतु तानाजी मालुसरे हे सरळ ह्या कड्याने वरती आले होते घोरपडीच्या साहाय्याने. इथून शत्रूही विचार करू शकत नाही. तुम्हाला हे दिसेल, इथून खालचा प्रदेश दिसतोय. इथून बाणाचा मारा आणि तेल, गरम तेल ओतण्यासाठी शत्रूवरती हे बांधण्यात आलंय बुरुज. हे बघा, जागोजागी तुम्हाला असे दिसतील. मित्रांनो, समोर दिसतोय तो कल्याण दरवाजा, जिथून आमचा प्रवास चालू होणार आहे राजगडासाठी. इथून विंजवणे गावात आम्ही जाणार आहे आणि तिथून राजगडचा प्रवास पुढे चालू होईल. हे पाहू शकता, इथून वाट आहे ती. ही अशी वाट आहे सिंहगडावरून राजगडावरती जाण्यासाठी. मित्रांनो, याच्यात मला एक अधोरेखित कर असं वाटतं ते शेलार मामा यांचा. कारण तानाजी मालुसरे ज्यावेळी धारातीर्थ पडले त्यावेळी सैनिक सर्व पळायला लागलं सैरावैरा. आणि ह्या कल्याण दरवाजाच्या मार्गाने आणि तिथून तानाजी कडा, तिथून दोरखंड त्याच्या मार्गाने पळायला लागले. त्यावेळी शेलार मामा यांनी दोरखंड कापले आणि सैनिकांना म्हणाले की इथून तुम्हाला जायचंय तर उडी मारून मारा, नाहीतर लढून मारा. आणि त्यानंतर मावळ्यांनी हा गड जिंकला आणि शेलार मामा यांनी उदयभान राठोड यांना उभ्याने कापलं. हे वर्णन आहे इतिहासात. तर मित्रांनो, आम्ही हा पूर्ण गड एक्सप्लोर केला. आता आम्ही कल्याण दरवाजा, जो मागे माझ्या मागे दिसतोय, तिथून आम्ही राजगडावरती चाललोय. तर हा गड पूर्ण एक्सप्लोर करायला आम्हाला अर्धा ते पाऊण तास लागला. आणि हा गड चढायला पायथ्यापासून 1 तास लागला. तर मित्रांनो, आपण भेटूयात राजगडावरती.